मला हे विचारावं असं वाटेल मॅम, की आता आपण जसं ग्रहांच्या बाबतीत बोललो आणि त्याला गिफ्टिंगचं आपण सोल्युशन दिलं. करेक्ट. सो आता आपण आधी जे नंबर्स रिलेटेड बोललो होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 जो आहे तो सूर्य. करेक्ट. सो याच्यामध्ये हे कनेक्टेड असतं. ओके, असतंच कनेक्टेड, की तुमचा नंबर 1 स्ट्रॉंग होतो, नंबर 2 स्ट्रॉंग होतो. पण असं नाही की मला माझा चंद्र स्ट्रॉंग करायचा मी देतो. आधी हे बघा की तुम्हाला काय स्ट्रॉंग करायचं आहे. आधी आपले सिम्पटम्स मॅच करून घ्या. ओके. आता याच्यावर अजून एक सांगते की कामधेनू गाय येते गिफ्टिंग मध्ये आपल्याला दिसतात. बरेच वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स बद्दल आपण बोलूया. तर त्याच्यामध्ये आहे कामधेनू गाय. ओके. की कामधेनू गाय घरात आणल्यावरती कुठे ठेवायची किंवा गिफ्ट मध्ये तुम्ही आता बघा नवरात्री येते आहे, त्याच्यानंतर दिवाळी येणार आहे, तर आपण एकमेकांना गिफ्ट देतो. बऱ्याचदा बघा याच्यावर मीम्स पण म्हटले जातात की सोनपापडी सगळ्या घरात फिरतीये आणि ती परत आपल्याच घरात आली. तर बेस्ट वे आहे तुम्ही छान बघा कोणते पोर्टलवर तुम्हाला मिळते किंवा स्वतःहून जा. ती सुरेख कामधेनू गाय असायला पाहिजे. असं नाही की फक्त कामधेनू गाय झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही गजलक्ष्मी म्हणजे हत्ती आलेला आहे तो तुम्ही गिफ्ट करू शकता. कासव आहे ते तुम्ही गिफ्ट करू शकता. त्याचे अमेझिंग इफेक्ट्स पण येतात. फक्त तो जे कोणता स्टॅच्यू तुम्ही घेणार तो परफेक्ट चांगला असायला पाहिजे. मी हे याच्यासाठी सांगते की मी पण बघितलेलं आहे की ती कामधेनू गाय जी बनलेली ती वाटतच नाही ती गाय आहे. तसं नको व्हायला. ती परफेक्ट दिसायला पाहिजे. आता तिचे ऍट्रिब्यूट्स काय आहेत कामधेनू गायचे. गाय ही एकतर वासरू सोबत असेल आणि किंवा ती परफेक्ट कामधेनू असेल. तिचं काम काय असतं की ममता, प्रेम, रिलेशनशिप हे तिचं ऍट्रिब्यूट आहे. आता जर नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्य दिशेला मी ही गाय ठेवली, ईशान्य दिशेचं ऍट्रिब्यूट्स आहे की माइंड क्लॅरिटी देतं. तुम्ही डिसिजन कसं घेत आहात. बऱ्याचदा असं होतं की आपण सगळे मित्रमैत्रिणी बसलेलो आहोत आणि कोणी काही बोललं तर आपल्याला म्हणायचं असतं नाही आणि आपण हो बोलून जातो आणि त्या हो बोलण्याने आपल्यावर बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मग. आणि मग आपल्याला पस्तावतो, अरे मी कसं काय हो बोललो, मी तर नाही म्हणायचं होतं. तर असे ज्यांना प्रॉब्लेम्स येत असेल की डिसिजन एखाद्याने रिअल इस्टेट वाल्याचं बघितलं किंवा शेअर मार्केटमध्ये जे नको घ्यायचं होतं, मला माहितीये की मला हे नाही घ्यायचंय तरी मी घेऊन घेतलं आणि मी नुकसानमध्ये आले. म्हणजे नॉर्थ ईस्टला या लोकांनी कामधेनू गाय ठेवायलाच पाहिजे. दुसरी डायरेक्शन आहे ईस्टची. आता ईस्ट मध्ये कामधेनू गाय ठेवली तर काय होईल की अननेसेसरी म्हणजे तुम्ही चूक केलेली नाही आहे तरी फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये तुमचं जेव्हा नाव खराब होतं ना, असं बरेचदा होतं फ्रेंड सर्कल्समध्ये किंवा फॅमिलीमध्ये. गृहिणींसोबत तर होतच असेल की सगळं काम ती बिचारी चांगलं करते, व्यवस्थित करते, पण तरी तिच्यावरच ब्लेमिंग होतात की तू एक व्यवस्थित करत नाही. फ्रेंड सर्कलमध्ये होतं जिथे आपण वर्किंगला आहोत की एक जण असा असतो, एक एम्प्लॉय असा असतोच की जो खूप काम करतो पण त्याला त्याचं क्रेडिट मिळत नाही म्हणा, किंवा क्रेडिट तर मिळतच नाही आणि सेकंड म्हणजे की त्याला असं होतं की तोच चुकीचं काम करतो आहे. म्हणजे एक पब्लिकली जेव्हा तुम्हाला तुमचं जे आपण काय म्हणू शकतो की तुमचं नाव जे आहे, आयडेंटिटी जी आहे ती जर मिळत नसेल तर अशा लोकांनी मग ईस्ट मध्ये ठेवायला पाहिजे. पण असं नाही आहे की मग मी नॉर्थ ईस्टला पण ठेवून देते, मी ईस्टला पण ठेवून देते, असं नाही करायचं आहे. तुम्ही आधी विचार करायचे की कोणत्या दिशेमध्ये ठेवायचं. अजून एक तिसरी दिशा आहे की जिथे आपण कामधेनू गाय ठेवू शकतो, ती आहे नॉर्थची. आता नॉर्थचा ऍट्रिब्यूट काय आहे की अपॉर्च्युनिटी देणं. तर बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की मला ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत पण ते कन्वर्ट होत नाही आहे. क्लायंट्स येत आहेत पण कन्वर्ट होत नाही आहे. जॉबची ऑफर येते पण मी इंटरव्ह्यूला जातो तर मग माझे इंटरव्ह्यू लास्ट पर्यंत जातात आणि मग तिथेच अडकतं. तर अशा वेळेस तुम्ही नॉर्थला कामधेनू गाय ठेवायची तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण तीन मी घेऊन येतो आयडल कामधेनू आणि तिन्ही जागेवर ठेवतो, तसं नाही करायचंय. तुम्ही डिसाईड करा की या तिघांमधून तुम्हाला काय हवं आहे, तुमची प्रायोरिटी काय आहे आधी, आणि तिथे एकाच जागेवर तुम्हाला ठेवायचं. फक्त शर्त अशी असते
परत एकदा सांगते की घराचा मिडल काढून ती डायरेक्शन काढायची. मी या रूमचा नॉर्थ ईस्ट बघते किंवा मी या रूमचा नॉर्थ बघते असं नसतं. पूर्ण घराचा नॉर्थ किंवा पूर्ण घराची नॉर्थ ईस्ट. अच्छा. डायरेक्शन्स ह्या अशाच बघितल्या जातात. रूमची वेगवेगळी नसते, पूर्ण घराची असते. आपल्या शरीरामध्ये असं आहे का की माझ्या फेसचे डोळे हे, माझ्या पोटाचे डोळे हे, असं नाही आहे ना. मग तसंच घराचं आहे. ओके. अजून एक, कामधेनू गाय साऊथ वेस्टला नाही ठेवायची. बर. साऊथ वेस्ट म्हणजे? साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा. ओके. तर नैऋत्य दिशेला नाही ठेवायची. आता तुम्ही म्हणाल काय होणार, रिलेशनशिप स्ट्रॉंग होतील, अजून काय नाही. कामधेनू गाय मी काय म्हटलं, त्याचा ऍट्रिब्यूट काय, ममता आहे. ती सौम्य आहे, अशी स्ट्रॉंग नाही आहे. आणि साऊथ वेस्टची एनर्जी जी असते ही रिलेशनशिपची आहे, स्टॅबिलिटीची आहे. तिथली जी एनर्जी आहे ती त्या एनर्जीला फेस करू शकत नाही. तुमची रिलेशनशिप खराब होतील. बर. तर ती स्टॅबिलिटी डगमगेल. तर त्यामुळे नैऋत्य दिशेला तुम्हाला कामधेनू गाय ठेवायची नाहीये. आणि तसंच साऊथला पण ठेवायची नाही, म्हणजे दक्षिणेला पण ठेवायची नाहीये. का तर दक्षिण दिशा पण ही जी आहे तिथली जी एनर्जी आहे ती हार्ड एनर्जी आहे, म्हणजे ती अग्नितत्वामध्ये येते आणि हे सौम्य आहेत. तर त्यामुळे आपण ते पण तिथे ठेवायचं नाही आहे. म्हणजे कुठे ठेवायची आणि कुठे नाही ठेवायची हे आपल्याला लक्षात आलं. आणि याच्यासाठी कन्सल्टेशन किंवा क्लासेस तुम्ही केले पाहिजेत.